अक्षय शिंदे याचा मृतदेह आता पोस्टमॉर्टमसाठी कळव्यातल्या रुग्णालयातून आता जे रुग्णालयामध्ये आणण्यात येतो आणि आमच्या प्रतिनिधी सीमा आढी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात जाऊया थेट सीमाकडे। सीमा, जे रुग्णालयामध्ये आता अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम होणार आहे, काय नेमकं वातावरण दिसतं आहे, काय त्या ठिकाणून आपल्याला आणखी अपडेट्स कळत आहेत? नक्कीच जे रुग्णालयामध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह थोड्याच वेळात पोस्टमॉर्टमसाठी आणला जाणार आहे। काही वेळात मृतदेह या ठिकाणी दाखल होईल। आपण तत्पूर्वी बघतोय की जे रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी रुग्णालयाच्या बाहेर गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे। सिनियर पोलीस ऑफिसर असतील, त्याचसोबत कॉन्स्टेबल असतील, मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। रस्त्यावरती आपल्याला पोलीस व्हॅन बघायला मिळत आहे, तर रुग्णालयाच्या आतमध्ये सुद्धा पोलिसांचं एक पथक आतमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, जेणेकरून आतमध्ये बॉडी गेल्यानंतर आतमध्ये गोंधळ होऊ नये, त्याचसोबत बाहेर लोक जमू नयेत याकरिता आता पोलिसांकडनं सुरक्षेची जी आहे ती काळजी घेण्यात आलेली आहे। काल ही घटना घडल्यानंतर तब्बल 13-14 तासानंतर आपण बघतोय की कायदेशीर प्रक्रिया आता वेगाने होत आहे। आज सकाळी 5:30 वाजता अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह जो आहे तो आता मुंबईमध्ये जे रुग्णालयामध्ये आणला जात आहे पोस्टमॉर्टमसाठी आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात येईल। ठीक, सीमा, जरूर या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आम्ही आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।